तर मित्रांनो फायनली वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या ज्या याची आपण वाट बघत होतो ते शेवटचा पॅच आपला 10 फुटाचा तो बाकी होता आणि आता आपण बघू शकतो की फायनली आता मित्रांनो ही आपली धावंडा नदीवरील मित्रांनो हा पूल पूर्ण झालेला आहे। आणि इथून पाहतो आपण की उमरखेडपर्यंत साधारणतः 90 पेक्षा जास्त आपल्याला पूल असलेले दिसतात। 5 टनल आहेत आणि त्या टनलपैकीही जसं तिकडं टनलचं काम महत्त्वाचं आहे। आम्ही ज्या सध्या हाईटवर उभा आहोत ती हाईट मित्रांनो आपण बघू शकता दिग्रस माझ्या या साईडला आहे। आपण बघू शकता हे दिग्रसचे सगळे टावर इथून दिसत आहे आणि ही दिग्रसच्या सगळ्या स्कूल। तर या सगळ्या परिस्थितीमध्ये मित्रांनो आता हा जो पूल आहे या पुलाची जी लांबी आहे एकूण तर पुलाची लांबी मित्रांनो साधारणतः 450 मीटर आहे। आणि जी हाईट आहे खालून आपण बघू शकता ही नदी आहे आणि या नदीच्याही खाली मित्रांनो या नदीच्याही खाली जे भरण्यात आलं तर ते एकंदरीत पूर्ण आपण बघू शकतो की त्याच्या खाली 60 ते 70 फूट मित्रांनो ते खाली खोदलेलं आहे। आणि सध्या ज्या हाईटवर आम्ही उभा आहोत तर ते 150 ते 200 फुटापेक्षा जास्त मित्रांनो या हाईटवर आपण उभं असलेलं दिसतो। मागे ज्या वेळेला आम्ही इथली आता हे या स्पॉटवरची मित्रांनो ही आपली 4थी शूटिंग आहे आणि ज्या वेळेला लेबर लोक वगैरे इथंच झोपायचे मित्रांनो तर त्या सगळ्या या सिच्युएशनमध्ये हा आपला दिग्रसमधील जो आहे इथून आपला जो आहे तर त्या नगरामधले सुदर्शन नगरामधला एक पूल आहे मित्रांनो। सुदर्शन नगराच्या पुलानंतर पुसद बायपासवरचा पूल आहे आणि इथूनच जो दुसरा पूल आहे जो काठीच्या नाल्यावरचा आहे तोही पूल मित्रांनो जवळच आहे। आणि आता या पुलाचं काम मित्रांनो आता फायनल 100% पूर्ण झालेलं आहे। आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये पावसाळा असो किंवा काही असो मित्रांनो तर ही पुलाची आता सिस्टीम जी आहे तर ते पूल पूर्ण झाले आहे। त्या पुलावरूनच आम्ही सध्या वॉकिंग करतो आहे आणि आता इथे फायनल याचं मित्रांनो आता इथे माल भरल्यानंतर हे काम मित्रांनो पूर्ण होईल। आणि आपण बघू शकतो की दुसरा जो पूल आहे नाल्यावरचा तोही मित्रांनो जवळच असलेला आपल्याला दिसतो। म्हणजे दुसरा पूल इथून फक्त 250 मीटरवरच आहे आणि त्याही पुलाची रेल्वेचं कसं असतं या पुलाला जेवढी हाईट घेतली त्याही पुलाला तेवढीच हाईट घ्यायला लागते। आणि तिथूनच मित्रांनो मग समोर 200 मीटरवरती तिथून समोर 200 मीटरवरती जो काठी गावाकडे रस्ता जातो तर तो काठी गावाकडचा रस्ता तिथून 200 मीटरवरतीच मित्रांनो असलेला दिसतो। या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता आपण वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या या कामाची मित्रांनो सिच्युएशन बघू शकतो। आणि आता ही आपल्यासाठी फार आनंदाची बाब आहे, बरोबर आहे। लोक 10% निगेटिव्ह समाजात असतात म्हणजे कधी रेल्वे चालू होणार आहे, 150 वर्षे लागेल, 200 वर्षे लागेल। त्याला ह्या सगळे आम्ही तुम्हाला काम दाखवतो आणि बरेच जण विचारतात की याच्यामध्ये आम्हाला काम वगैरे लागेल का, आमचा ट्रॅक्टर लागेल का। आम्ही काही यातले काही कॉन्ट्रॅक्टर नाही आहे किंवा इंजिनियर पण नाही मित्रांनो। फक्त तुमच्यापर्यंत हा आपला सलोख्याचा प्रश्न आहे, जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे ही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत यावी हाच आपला उद्देश आहे। आणि आपण नांदेडला खिचडी भजे खायला जाणार आहोत। धन्यवाद।